आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अनपेक्षित दुःखाचा दिवस ठरला। आज सकाळी सकाळी टेलिव्हिजन स्क्रीनवरती एक बातमी झळकली की अजित पवारांच्या विमानाचा लँडिंगच्या वेळेला अपघात झाला। प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला आणि प्रत्येकाने हीच प्रार्थना केली की ही बातमी खोटी ठरावी। पण दुर्दैवाने महाराष्ट्राने तडफदार, कर्तव्यनिष्ठ, स्पष्ट वक्ता असं नेतृत्व या विमान अपघातामध्ये गमावलं। अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला। बारामतीमध्येच हे विमान कोसळलं। हा जसा पवार कुटुंबियांसाठी अतिशय मोठा धक्का मानला जातोय, तितकीच कधीही न भरून निघणारी उणीव ही कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तयार झालेली आहे। दादा या नावानं राजकारणातलं अजित पवारांचं व्यक्तिमत्व हे प्रसिद्ध होतं। अजितदादा त्यांच्या वक्तशीरपणासाठी हे प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहतील। अजित पवारांनी कायमच कर्तव्याला, कामाला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं। कोणताही कार्यक्रम असो, अजित पवार वेळ कधीच चुकवायचे नाही। पण या वेळेला दादा तुम्ही तुमची वेळ चुकवलीत आणि अचानक निघून गेलात, अशीच भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे। आज पक्षभेद विसरून सगळ्या राजकीय नेत्यांनी अजित पवारांप्रती बोलताना त्यांची गुणवैशिष्ट्य अधोरेखित केली। काही वेळापूर्वीच शरद पवारांनी एक निवेदन सादर केलं आणि या निवेदनामध्ये अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा केवळ एक अपघात होता, या पाठीमागे कोणतेही राजकारण नाही असं देखील स्पष्ट केलं। संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आहे। अजित पवारांचं पार्थिव हे सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिथून ते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आणलं जाईल। याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे आणि त्यानंतर सकाळपर्यंत हे पार्थिव काटेवाडीतल्या त्यांच्या घरी ठेवण्यात येईल। उद्या सकाळी 11 वाजता बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरतीच अजितदादांना शेवटचा निरोप दिला जाईल। अजितदादा अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व राजकारणातलं मानलं जायचं। प्रशासनावरती त्यांची भक्कम अशी पकड होती। अजितदादा स्पष्ट वक्ते होते। अजितदादा होला हो, नाहीला नाही करणारे होते। बरेचदा आपण पाहतो की राजकारणी गोड गोड बोलतात, राजकारणी पॉलिटिकली करेक्ट बोलतात, काम होणार असेल नसेल तरी आपल्या भोवती पिंगा घालण्यासाठी कार्यकर्त्यांना अडकवून ठेवतात। पण अजित पवार असे नव्हते। अजित पवार पडखड होते, स्पष्ट वक्ते होते, वक्तशीर होते आणि म्हणूनच ते सर्वांना प्रिय होते।